नमस्कार. आज जगावरती युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे. आज आखाती देशामध्ये इराण व इतर राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल, ह्या देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा सर्व परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमती हा झपाट्याने इतर देशामध्ये वाढत आहे. कच्चं तेल येण्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, यशस्वी नेतृत्व, त्याच्यामुळे आज तिकडनं येणारं जे कच्चं तेल आहे त्याच्या जहाज आणि बोटी आहेत ह्या व्यवस्थित आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम आपल्या इथे होणार नाही. पण आम्हाला लाज वाटते असे विरोधी पक्षनेते की ज्यांची परंपरा आहे 70 वर्ष, की ह्या 70 वर्षामध्ये यांनी फक्त देशाच्या विरोधात काम केलं आहे. आज हे सत्तेत नाही आहे. त्यामुळे त्यांचं जगणं कठीण झालं असं त्यांना वाटतंय. यासाठी वाटेल ते आरोप करतायत. आज आमच्या देशाचं, जिथे देशाचं लोकशाही मंदिर आहे, संसद आहे, ह्या लोकशाही मंदिरामध्ये देशाचा विचार केला जातो. देशातील अनेक समस्या सोडवल्या जातात. अशा लोकशाही मंदिरामध्ये यांनी विचार करायचं तर सोडलंच, पण यांनी लोकशाही मंदिराच्या दरवाजावर येऊन इथे चहापान केला. सिलेंडर महाग झाले, सिलेंडरचं प्रतिमा फोटो ठेवला. कोणत्याही प्रकारे चांगल्या गोष्टीला साथ न देणं असं यांनी ठरवलं. आणि काँग्रेसचा आपण इतिहास बघतोय. तर काँग्रेसच्या इतिहासामध्ये यांनी असं म्हटलं होतं, यांच्या आजी आजोबांनी म्हटलं होतं की गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, गरीबी हटाओ. यांनी देशाला 70-75 वर्षामध्ये फसवलं. गरिबी यांची हटली नाही, लोकांची गरिबी हटली नाही, यांची गरिबी हटली. यांनी तिथे सुद्धा 70 वर्ष लोकांना फसवलं, लोकांमध्ये अफवा निर्माण केल्या, लोकांना अशिक्षित ठेवलं आणि राज्य केलं. पण 2014 पासून तर आतापर्यंत माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्वाखाली हे जे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून देश आत्मसन्मानाने आत्मनिर्भर झाला, संरक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर झाला. आणि त्याचाच परिणाम आज आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या देशाकडे कोणाची वाकडी नजर बघण्याची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण जगामध्ये तेलाच्या किमती वाढत आहेत. आपण ती आकडेवारी बघितली तर अमेरिकेसारख्या देशामध्ये पेट्रोल वाढलेलं आहे, पण आज आपल्या इथे पेट्रोलच्या किमती आपण स्थिर ठेवलेल्या आहेत. देशाचं जे लोकशाही मंदिर आपण म्हणतो, आज अधिवेशन सुरू आहे, जिथे देशाचं अंकगणित, देशाच्या विकासाचं अंकगणित आपण मांडतो. ते न मांडता राहुल गांधीसारखा माणूस स्वतःला विरोधी पक्ष नेता समजतात असे राहुल गांधी मित्रपक्षांबरोबर, त्यांच्या खासदारांबरोबर त्या लोकशाही मंदिराच्या दरवाजावरती, पायऱ्यांवरती लोकांना फसवण्याचं काम करतायत. महागाई वाढली, सिलेंडर आता मिळणार नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये देशातील सर्व नेते एकत्र आले पाहिजे असा आपला इतिहास आहे. पण राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांनी पूर्णपणे देशाला फसवण्याचं काम केलं आहे. आज जगामध्ये देशाची इज्जत घालवण्याचं काम राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील संजय राऊत यांनी केलं आहे. देशातील लोकांना फसवण्याचं काम, लोकांमध्ये अफवा पसरवण्याचं काम राहुल गांधी, त्यांचे खासदार, मित्रपक्ष आणि संजय राऊत महाराष्ट्रामध्ये हे करतायत. पण आम्ही 140 कोटी जनता कधी फसणार नाही, कारण त्यांचा विश्वास माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आहे. पूर्वी आपल्याला सिलेंडर 55 लाख आपलं बुकिंग असायचं, पण अफवा पसरून हे बुकिंग 83 लाखापर्यंत गेलं. म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली प्रसिद्धी निर्माण ठेवायची असं यांचं कार्य देशातील जनता, राहुल गांधी व त्यांच्या मित्रपक्षातील लोकांना कधी माफ करणार नाही. संपूर्ण जगामध्ये देशाचं नाव कमी करण्यासाठी, देशाचं नाव बदनाम करण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करतात. अशा राष्ट्रद्रोह्यांना जनता कधी माफ करणार नाही, अशांचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद.